पराजय आज विजय होईल का ही मात्र संधी राहील. नक्कीच ही गोष्ट म्हणजे प्रणय शिंदेचा खेळ खूप झालेला आहे आणि बोनसचा भाषा म्हणजे आजच्या या बोनसच्या ग्राउंडवर ज्याला बोनस राहणं आलं ते खेळ यशस्वी होऊ शकतो आणि ती ताकद प्रणय शिंदेकडे आहे. त्याच्यानंतर लिंबरे याच्याकडे सुद्धा आहे. त्याच्यावर आजच्या पिढी जे बोनसचा भाषा असेल तेच विजयाचा हक्क त्या ठरू शकतो. तुम्हाला थोडं थांबवतो, थोडं किंचित तुम्हाला एक आठवण करून देतो. अलिबाग येथे होणाऱ्या रायगड लीग मध्ये वर्गानी कोल्हापूरचा प्रणय शिंदे, चेन्नई संघाचा निखिल शिर्के, वनी गावाचा प्रथमेश. कारण रायगड लीग पूर्ण रायगडची लीग आहे आणि त्याच्यात आपल्या नागोटल्या असोसिएशनचं नाव निघणार आहे. सॅल्यूट आहे तुमच्या ऍक्टिव्हिटीला. सामना एक मिनिट झाला नाही तर गुण फलक त्यामुळे किती रात्रीचा सामना होईल आणि हा प्रणय शिंदे जो की रायगड लीग मध्ये सर्वेसाठी निवड झालेला आहे. एक जांभळे कलरचं टी शर्ट ज्यांनी घातलेला आणि एक वेगळेपणा त्याच्यामध्ये दिसतो आणि सुप्रसिद्ध खूप छान यांचा खेळ पाहायला मिळतो मला. दोघांनी संघ सुद्धा खूप क्षेत्रक्षणामध्ये मातब्बर आहे आणि तुझा सौरभ खांदे तर अजयची चढाई तर अजय तर वारंवार चढाईला निघाला. साईनाथाची चढाई साईनाथ तेरे हजार आणि वारंवार चढायला येते. त्याच्या चढाईला धार तोच गंधा प्रणय रूपी वादळ येते वनीच्या प्रांगणात. काय म्हणावे चपळाई पायाला भिरभिर भिंगरी लावलं. कित्याची कोणतं अस्त्र कोणतं शस्त्र किंवा कोणतं ब्रह्मास्त्र आपल्याला पाहिजे असा आदर्श संघ शेवटचे 4 मिनिटं असताना त्यांनी जे काही अस्त्र काढलं आणि खेळाच्या आघाडीत त्याच्यामुळे मार्गदर्शक जो कोच आहे त्याचं सुद्धा योगदान हे 100% असतं. तर पुढचं मी समालोचन करण्यासाठी गौरवला सांगतो. गौरव तर निश्चितच आपण गोड आवाज आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन मी म्हणत होतो. कुठेतरी मला खंत होती की केटी सर येत नाहीत, वेळ देत नाही काय असं नाही म्हणणार. काही कारण असतील मग त्यांना ती दुधी आडवी येत असेल, मुलाचं लग्न होतं त्या कारणाने आज येत नसतील. पण आज तुम्ही आलात, आम्हाला जॉईन झालं, तुमचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं मिळणार असं प्रेम आणि तुम्हाला माझी विनंती असेल यापुढे कुठेही सामने असू द्या मी माझ्या परीने तुम्हाला सांगतो की आपल्या मोलाचं मार्गदर्शन आम्हाला करण्यासाठी तिथे थोडं तरी उपस्थिती राहा. जय भवानी निडी पहिला पुकार. मित्रांनो तिसरा पुकार मिळताच आपण उपस्थित राहायचं आहे. सेमी फायनलचा पहिला पुकार असेल बालदेवी कोरे आणि जय भवानी निडी. आपल्या काळापर्यंत जर माझा आवाज आला असेल तर आपल्यासाठी हा सेमी फायनलचा पहिला पुकार असेल. तर पुन्हा सेट पवित्र घेत होते मात्र छोटू छोटे नावाने प्रसिद्ध असणारा जर्सी क्रमांक 60 परिधान केलेला. तर वारंवार चढायला येते ज्याच्या चढाईला धाव तोच दंडा प्रणय रूपी वादळ गोंगावतो वनीच्या प्रांगणात. वादळापूर्वीची शांतता आहे म्हणावं लागेल वनीची. सौरभ कामगावकरकडे लक्ष ठेवावं लागेल. दीपेश दिघेची चढाई नवे उभरते चेहरे कोहिनूर किंग मात्र तयार होता. वणी आणि कडसुरे संघ नवीन नवीन हिरे आणि नवीन नवीन चेहरे उतरवतो. वारंवार चढायला येते वनम्यांचे रायगड लीग मध्ये ज्याची नावाची छाप आता आपल्याला पाहायला मिळेल. बाहेर आहे बाहेर आहे बाहेर आहे. परंतु आपल्याला ग्राउंडच्या बाहेर गेला तर आता मात्र दिवाळी रेड असेल. या चढाईमध्ये आपल्या संघाला गुण मिळवावा लागेल किंवा गुण समोरच्या संघाला द्यावा लागेल अशा प्रकारची ही चढाई. तर
कोणासाठी ही चढाई सुखदायक तर कोणासाठी ही चढाई दुःखदायक असते, कारण की या चढाईमध्ये गुण मिळवावा लागेल अथवा गुण समोरच्या संघाला द्यावा लागेल. परंतु कोणत्या संघाचं डिफेन्स जर म्हणायला गेलं तर अप्रथम दर्जाचं कंट्रोल ठेवण्याचं काम केलं. आणि आता मात्र ऋषिकेश मित्रांनो, बाळशा तुमच्याकडे काय अवेलेबल आहेत करा, उपयोग करत असता दादा. जसा सामना सुरू झाला त्यावेळेस म्हणाला कोंडगाव येथे सामने झाले आणि 7 गुणाची आघाडी होती ती कोंडगाव संघाकडे. आता तसंच चित्र पुन्हा एकदा चढवलं येते जसं चढवलं फार तोच गंदा भारतला मारला. त्याला तुमच्या खरेदीला तुमची शोभा वाढवणार आहे, त्यामुळे खोटं बोलू नका. कारण पंच काही देऊ नाहीये की थोडंसं लागलं किंवा नाही लागलं हे त्यांना कळाला, परंतु डोळ्यात तेल घालून प्रत्येक निर्णय अचूक घेत आहेत असे आमच्या रायगड जिल्ह्याचे नामवंत पंच आम्हाला लाभलेले आहेत. सन्माननीय आदरणीय आताजी तावडे सर इथे उपस्थित आहेत. आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आकाश तावडे सर. केला होता मला ते कोंडगावची पुढे आज इथं पाहायला मिळेल का आपल्याला? काही सांगू शकत नाही सर. येणारी वेळ आणि येणारी काळ दोन्ही संघ प्रेक्षकांचं मनोज जिंकतात. अतितटीच्या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल ना सर सांगू शकत नाही. नक्कीच नक्कीच. आणि असंच खेळ करा म्हणजे आमच्या कार्यक्रमात बरेच ठिकाणी सामने होतात. एक चाणाचे चपळ चतुर खेळाडू उंचपुरा आणि आपल्या पायाचा आणि हाताचा वापर कसं करायचं खरोखर ह्या रोडरकडून शिकण्यासारखं आहे. आणि कोणत्या संघाचा होती का प्रणय शिंदे जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत धाकधुकी पुस्तकामध्ये पण राहणार आणि आपल्यामध्ये गाडी सुद्धा धावून पॉईंट मिळाला असता तर वारंवार चढायला येते. कोंडगाव गावची अनबान शान, छोटा पॅकेट तर बडा धमाका, ज्यांचा सुतळी बॉम्ब पायामध्ये चपराई आहे, तेज आहे, वादळ आहे, सर्व काही भरभरून आहे असा हा खेळ प्रणयरूपी वादळ. आणि तसंच एक अभिमानाची गोष्ट म्हणून 100 गावामध्ये रायगड कबड्डी लीग यामध्ये 100 खेळाडूमध्ये फक्त आपल्या असोसिएशनचे 3 खेळाडू त्यांचं सिलेक्शन झालं आहे. त्याच्यामध्ये हा जो रेडर आहे प्रणय शिंदे जे आता रेडिंगमध्ये नसतो, तसंच कोंडेश्वरी कडसे संघाचा नितीन शिर्के आणि सतरस कदम जय बापे वडी संघाचा अशा 3 खेळाडूंची फक्त निवड. पंच आलेले आहेत राष्ट्रीय पंच, त्यांचा सुद्धा समावेश आहे त्या स्पर्धेसाठी रायगड लीग स्पर्धेसाठी. तर खरोखर या 14ला मी मनपूर्वक त्याचे अभिनंदन करतो. खरोखर सर जसं तर अलिबाग इथे होणाऱ्या रायगड लीगमध्ये जसं नियम आहे, जर आपण लोकांचा टुर्नामेंट खेळलात आणि त्या खेळाडूला जर बायचान्स मार लागलं तर त्याची पॅनल्टी ज्या ओनरने घेतलेली आहे त्याला ती भोगावी लागेल. आणि त्या स्पर्धेचा जसा नियम आहे तुम्ही लोकांचे टुर्नामेंट खेळू शकत नाही आपल्या तुम्हाला. ओके धन्यवाद. मला तो प्रणय शिंदे खेळतोय त्याला मला त्याची भीती वगैरे खेळ दाखवायचा आहे. त्याचं प्रॉपर काय आहे ते नेटिव्ह प्लेस आहे कडसूर आहे, परंतु लंडनमुळे ते कोंडगावला स्ट्राईक झालेलं आहे. त्याच्यामुळे घरच्या कुटुंबाची किंवा घरच्या प्रेक्षकांची मनं जिंकणं हा त्याला योग्य वाटला असेल प्रणयला. तर खरोखर खूप छान निर्णय प्रणय, नक्कीच तुला यश येईल. खरोखर सर सामने 7 गुणाची लीड असताना कोंडगाव संघाला हार पत्करावी लागली आणि आता मात्र सामना सुरू झाला त्यावेळेस सुद्धा कोंडगाव संघ आता मात्र काय खेळ पाहायला मिळतोय खरोखर अप्रतिम दर्जाचा खेळ. खरोखर अरविंद गुरुंकर यांचे सुपुत्र मोठे सुपुत्र आज मात्र मैदानात आग असतात. अति काही संकटात नाही अशा प्रकारचा टॅकल करण्याचा प्रयत्न होता सौरभ खामगावकरांचा आणि कुठेतरी घाई आपल्या संघाला मिळली आणि 1 गुण कमावला मात्र तो मात्र कोंडगाव संघाने.
तर सुजीतची चढाई किती गुणांची करेल कमाई मगाशी पण मात्र स्कोर बोर्ड तेज आहे. नक्कीच राहुल, कारण तू मगाशी बोलल्याप्रमाणे कबड्डी आहे आणि हा कबड्डी हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोण कधी बाजू हवेल, कोण कधी गुण हरवेल, कोण कधी गुण जिंकेल हे सांगू शकत नाही. तर आवाज ऋषिकेश आवाज खेळायसाठी त्यांच्या गोष्टींचं निर्णय मला ते अरविंद गुरुकर दिसतो चित्र ना, काय नाव सुजित. अच्छा, खूप छान आहे. कारण सौरभ खांदेकरचा डिफेंडर नेणं म्हणजे खायची कामं नाही. म्हणजे हे टॅलेंट या सुजित मध्ये आहे एवढं तरी मला कळालं. कारण टायमिंग जो आहे सौरभ खांदेकर आहे. आता मात्र साई दसके हल्ली खूप वारंवार चढाई करतो. सुजित त्याला सफळ कधी आयुष्य बघावं तुमच्या पायाचं. आणि खरोखर हा खेळाडू पुढे आयुष्यात खूप पुढे जाईल. डावीकडून चढाई, उजवीकडून चढाई, मध्यरक्षकाला मारण्याचा प्रयत्न, अतिशय प्रयत्न आणि तेवढंच चालक पडली दोनच मारण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील. खूप छान प्रयत्न केले सुजित. सुट्या टाकायला आण आहे आणि तेवढेच क्षेत्ररक्षक मजबूत आहे. आणि आता मात्र 2+2 4 गुण म्हणजे गुण झाले. जे बाबते वनित फायदा येणारी वेळ तर तुमच्या कष्टालाही पर्याय नाही. नक्कीच गौरव 4 नंबरचं खेळाडू रोडबंदी भारत आवाज एक नव युवक उदयभूत खेळाडू आणि मागच्या वेळी टॅकल केली होती प्रणय शिंदेला. वारंवार चढाई करतो ऋषिकेश आवाज. आणि खरोखर कौतुक करायला लागेल अख्खा लोण्याचा भोजा त्याने वर्धा आणि कोंडगाव संघ कसे एक्सप्लोसिव्ह होत आहेत, धुवाधार होत आहे. तर ज्या मैदानात आल्यापासून उद्घाटन झाल्यापासून एकही सामना असा झाला नाही की डोळ्याचे पारणं सोडलं नाही. कुठलाही पब्लिक इथून तसे मत हल्ली नाहीये. हे आहे कडसुरे गावावरचं प्रेम. नक्कीच राहुल. सामना संपताना शेवटी 4 मिनिटं आणि नाना मात्र 1 गुणाची आघाडी आहे ही वणी संघाकडे. वारंवार चढायला येतो वणी संघाचा जो बाबू वणी संघाचा हा दगड कामगार आहे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं आणि आघाडी फक्त 2 गुणांची. आणि रेडर बादशाह जो कोणत्या मैदानात आहे तोपर्यंत कोणत्या संघाला कोणतीच भीती नाही. परंतु तेवढीच मगर भीती बापे वणी संघाची काही होऊ शकतं. परंतु आता हे शेवटच्या 3 मिनिटांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे. आता मात्र गरज आहे की सुचितच काहीतरी चमत्कार करू शकतो. सुजित बुरुमकर खेळाचं केंद्रबिंदू असतात आणि रसिक मैदानामुळे हा खेळाला रंगत वाढत असतो. हाच खेळाडू चमत्कार करू शकतो. काहीचा अनुभव कमी असल्यामुळे पण खूप छान सगळे आले ते खूप छान आहे. मार्गदर्शन मिळालं तर खरंच खूप छान रेडर राहणार ती 100%. आता मात्र 4 गुणांची आघाडी वणी संघाकडे आणि काही 2 मिनिटं शिल्लक असतील. 2 मिनिटं म्हणजे 6 चढाया किंवा 4 चढाया 30 सेकंदाची एक चढाई. वारंवार चढायला येते ऋषिकेश
कोणगावच्या प्रांगणात गोंगावतो. पुन्हा आता जर जिंकायचं असेल तर वारावर प्रतिकार करावे लागतील, हल्ल्यावर प्रतिहल्ले चढवावे लागतील. गाजवणार प्रत्येकाच्या गळ्यात अधिराज्य गाजवणार. आज खूप चमत्कार करत आहेत आणि ज्यांची बनियन करून गेले ते किशोर मांडुसकर सुरक्षित. खरं तर डान्सर लोकांचं सपोर्ट असणं महत्वाचं आहे. चांगला संघ